तुम्ही EFT टायपिंगबद्दल ऐकलेलं आहे किंवा तुम्हाला थोडंफार माहिती आहे किंवा टायपिंगबद्दल तुम्ही अगदी नवीन आहात. तुम्हाला EFT टायपिंग काय आहे हेच माहिती नाही. तर यापैकी काहीही असलं तरी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. कारण मी यामध्ये अगदी सोप्या भाषेत EFT टायपिंग काय आहे, ते कसे करायचे, कोणते टॅपिंग पॉइंट्स असतात हे सांगणार आहे. आणि टॅपिंग करताना कोणत्या चुका तुम्ही करता, त्यामुळे EFT टॅपिंग तुमच्यासाठी काम करत नाही हे देखील सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग सुरुवात करूयात. नमस्कार, मी पूर्वा सांडभोर, इमोशनल ग्रोथ कोच अँड हीलर. EFT टॅपिंगच्या माध्यमातून लोकांना त्यांच्या भावनिक प्रवासात साथ देण्याचं काम करते. आजचा व्हिडिओ खास बिगिनर्ससाठी आहे. या चॅनेलवर आपण इमोशनल ग्रोथ, इमोशनल हिलिंग आणि EFT टॅपिंग मराठीत अगदी सोप्या भाषेत शिकतो. जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून या प्रवासाचा भाग नक्की व्हा. तर EFT म्हणजे काय? EFTचा फुल फॉर्म आहे इमोशनल फ्रीडम टेक्निक. याला अनेक लोक टॅपिंग टेक्निक असंही म्हणतात. आता प्रश्न पडतो, इमोशनल फ्रीडम म्हणजे काय? याचा साधा अर्थ असा आहे की आपल्या मनात काही भावना, भीती, राग, दुःख किंवा जुने अनुभव अडकून राहतात. त्या भावना आपल्याला पुढे जाण्यापासून रोखू शकतात. EFT मध्ये आपण त्या भावनांना दाबत नाही, तर त्यांचा स्वीकार करून शरीरावरील काही विशिष्ट ॲक्युप्रेशर पॉइंट्सवर हलक्या हाताने टॅप करतो. त्यामुळे अनेकांना भावनिक ताण कमी झाल्यासारखं आणि मन हलकं झाल्यासारखं वाटू शकतं. म्हणजे EFT मध्ये आपण भावना दाबत नाही, तर त्या सुरक्षितपणे अनुभवून त्यांना रिलीज होण्यासाठी शरीर आणि मनाला मदत करतो. तर माझा EFT बाबतीतला अनुभव असा आहे की जेव्हा मी पहिल्यांदा EFT बद्दल ऐकलं होतं, तेव्हा मलाही वाटलं होतं की फक्त शरीरावर टॅप केल्याने खरंच काही बदल होईल का? पण जेव्हा मी स्वतः नियमित सराव केला, तेव्हा मला जाणवलं की मी आधीसारखी प्रत्येक गोष्ट मनाला लावून घेत नाहीये. भावनांकडे पाहण्याचा माझा दृष्टिकोन बदलला आहे. म्हणूनच आज मी हा अनुभव तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे. तर EFT कसं काम करतं? EFT मध्ये आपण दोन गोष्टी एकत्र करतो. पहिली म्हणजे आपण आपल्या भावनेची जाणीव ठेवतो आणि दुसरी म्हणजे शरीरावरील काही विशिष्ट ॲक्युप्रेशर पॉइंट्सवर हलक्या हाताने टॅप करतो. EFTवर आतापर्यंत अनेक संशोधनं झाली आहेत आणि काही अभ्यासांमध्ये तणाव, चिंता आणि भावनिक ताण कमी होण्यास मदत होऊ शकते असे निष्कर्ष दिसून आले आहेत. मात्र EFT हा वैद्यकीय उपचाराला पर्याय नाही, तर एक कॉम्प्लिमेंटरी सेल्फ हेल्प टेक्निक आहे. आता हे सगळं ऐकून मला प्रश्न पडत असेल, हे टॅप नेमकं कुठे करायचं? आता आपण EFT मध्ये वापरले जाणारे बेसिक टॅपिंग पॉइंट्स पाहूयात. तर हा असतो कराटे चॉप पॉइंट. याच्यावर आपण 3 वेळा टॅप करतो. हा असतो आपला आयब्रो पॉइंट. इथे हा साइड ऑफ द आय, हा अंडर आय, अंडर नोज, चिन, कॉलर बोन, अंडर आर्म, टॉप ऑफ द हेड. हे आपले बेसिक टॅपिंग पॉइंट्स आहेत. यावर फक्त आपण हलक्या हाताने टॅप करायचं असतं, जोरात मारायचं नसतं. हे पॉइंट्स लक्षात ठेवण्याची गरज नाही. मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला म्हणजे प्रत्येक पॉइंटवर सविस्तर टॅपिंग शिकवणारच आहे. आता मी तुम्हाला अशी चूक सांगते जी जवळजवळ प्रत्येक बिगिनर करतो. समजा तुम्हाला एखाद्या ऑफिसमध्ये गेल्यावर बेचैनी वाटते. तुम्ही टॅप करता, मला निगेटिव्ह वाटतंय. पण हा मूळ प्रश्नच नाहीये. खरा प्रश्न असा असू शकतो, मला त्या ऑफिसमध्ये गेल्यावर लोक मला जज करतील अशी भीती वाटते किंवा मला पूर्वीच्या अनुभवाची आठवण येते. म्हणजेच भावना नाही, तर त्या भावनेमागचं जे कारण आहे ते शोधणं खूप महत्वाचं आहे. यालाच आपण इंटेन्शन म्हणतो. जर तुमचं इंटेन्शन स्पष्ट नसेल तर EFTचा परिणाम कमी जाणवू शकतो. लक्षात ठेवा, EFT मध्ये परफेक्ट शब्द महत्वाचे नसतात, खरी भावना महत्वाची असते. आता आपण टॅपिंग सुरू करण्यापूर्वी एक महत्वाची गोष्ट करूयात. EFT मध्ये आपण एक स्केल वापरतो. तिला म्हणतात SUD स्केल, म्हणजे सब्जेक्टिव्ह युनिट ऑफ डिस्ट्रेस स्केल. घाबरू नका, नाव मोठं आहे पण वापर खूप सोपा आहे. SUD स्केल म्हणजे आपल्या भावनेची तीव्रता मोजण्याची एक सोपी पद्धत. या स्केलमध्ये तुम्ही तुमच्या भावनेला 0 ते 10 मध्ये गुण द्यायचे असतात. 0 म्हणजे त्या भावनेचा अजिबात त्रास नाही आणि 10 म्हणजे त्या क्षणी शक्य तितका जास्त त्रास तुम्हाला होत असतो.
उदाहरण जर द्यायचं झालं तर तुम्हाला एखाद्या व्यक्तीची आठवण आली की खूप राग येतो. म्हणजे तुमच्या पास्टमध्ये काही झाले असतील तुमचे त्या व्यक्तीबरोबरचे जे काही रिलेशन्स वगैरे असेल, त्यामुळे तुम्हाला येत असेल राग. तर स्वतःला तुम्ही त्यावेळेस विचारायचंय की या क्षणी हा राग मला 0 ते 10 मध्ये किती जाणवतो. समजा तुमचं उत्तर 8 आहे, तर आपण टॅपिंग सुरू करण्यापूर्वी तो आकडा लक्षात ठेवायचा. यामुळे टॅपिंग झाल्यानंतर आपल्याला स्वतःलाच कळतं खरंच काही बदल झाला का. आता आपलं इंटेन्शन स्पष्ट आहे, आपल्याला SUD स्कोअर माहिती आहे. EFT मध्ये आपण प्रत्येक राऊंडची सुरुवात कराटे चॉप पॉइंटवर एक सेटअप स्टेटमेंटने करतो. आता आपण टॅपिंग सुरू करूया. सर्वात आधी कराटे चॉप पॉइंटवर टॅप करत आपण आपल्या भावनेचा स्वीकार करणार आहोत. डोळे बंद करा. एक भावना निवडा. आत्ता तुम्हाला म्हणजे नक्की काय वाटतंय? राग आहे, भीती आहे, काही असू शकतं. आणि आता स्वतःला विचारा, ही भावना मला कुठे, कधी, कुणामुळे जास्त जाणवते. आता कराटे चॉप पॉइंटवर टॅप करत म्हणा, कराटे चॉप पॉइंटवरती हे जे सेटअप स्टेटमेंट आहे हे आपण 3 वेळा म्हणणार आहोत. जरी मला या परिस्थितीत भीती वाटत असली तरीही मी स्वतःला प्रेमाने स्वीकारते. जरी मला या परिस्थितीत भीती वाटत असली तरीही मी स्वतःला प्रेमाने स्वीकारते. जरीही मला या परिस्थितीत भीती वाटत असली तरीही मी स्वतःला प्रेमाने स्वीकारते. आता आपण पुढच्या पॉइंट्सवरती लहान लहान रिमाइंडर फ्रेजेस वापरणार आहोत. यासाठी पूर्ण वाक्य पुन्हा म्हणायची गरज नसते, कारण आपण फक्त त्या भावनेशी जोडून राहतो. त्या भावनेची आठवण करून देणारे छोटेसे शब्द पुरेसे असतात. तर आयब्रो पॉइंट, ही भीती रिलीज नाव, ही चिंता रिलीज नाव, ही भावना रिलीज नाव, मी ती अनुभवत आहे, मी स्वतःला स्वीकारते, मी आता शांत होण्याची निवड करते, मी सुरक्षित आहे, मी आता शांत होण्याची निवड करते, मी स्वतःवर विश्वास ठेवते, मी माझ्या भावनांची 100% जबाबदारी घेत आहे, मी माझ्या भावनांची 100% रिस्पॉन्सिबिलिटी घेत आहे, मी माझ्या भावनांची 100% रिस्पॉन्सिबिलिटी घेत आहे. आता एक खोल श्वास घ्या. डोळे बंद करा. सावकाश सोडा. आणि पुन्हा स्वतःला तोच प्रश्न विचारा, आता ही भावना 0 ते 10 मध्ये किती आहे? जर सुरुवातीला ती 8 होती आणि आता 5 झाली असेल तर याचा अर्थ तुमच्या भावनेची तीव्रता कमी होऊ लागली आहे. जर अजूनही 6 किंवा 7 वाटत असेल तर अजून एक राऊंड करा. EFT मध्ये घाई नाही, आपण शरीर आणि मनाला वेळ देतो. प्रत्येक राऊंड नंतर तुमचं SUD कमी होत असेल तर समजा तुम्ही योग्य दिशेने जात आहात. हिलिंग हा एक प्रवास आहे. आणि आता तुमच्यासाठी एक खास निमंत्रण आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ फक्त पाहायचा नसेल तर प्रत्यक्ष माझ्यासोबत EFT प्रॅक्टिस करायची असेल तर तुमच्यासाठी एक खास संधी आहे. पहिली लाईव्ह प्रॅक्टिस लवकरच सुरू होत आहे, त्यामुळे जागा भरायच्या आधी माझी व्हॉट्सअप कम्युनिटी जॉईन करा. आपण रोज एक भावना निवडणार आहोत आणि एकत्र टॅपिंग करणार आहोत. जर तुम्ही खरोखर इमोशनल हिलिंग सुरू करू इच्छित असाल तर डिस्क्रिप्शन बॉक्समधील व्हॉट्सअप कम्युनिटी आजच जॉईन करा. हा ग्रुप मी मुद्दाम छोटा ठेवत आहे जेणेकरून प्रत्येकाला योग्य मार्गदर्शन देता येईल, म्हणून उशीर करू नका. व्हॉट्सअप कम्युनिटीची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, आत्ताच जॉईन करा. जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि इमोशनल ग्रोथ, EFT टॅपिंग आणि हिलिंगबद्दल मराठीत शिकण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन ठेवा. मी आहे पूर्वा सांडभोर, इमोशनल ग्रोथ कोच अँड हिलर. माझं ध्येय आहे प्रत्येक मराठी माणसाला त्याच्या भावनांशी मैत्री करायला शिकवणं. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण EFTच्या प्रत्येक टॅपिंग पॉइंटवर सविस्तर सराव करणार आहोत. तोपर्यंत लक्षात ठेवा,
हिलिंग म्हणजे भावना नाहीशा करणं नाही, तर त्यांच्याशी नातं बदलणं आहे. कारण जेव्हा मन बरे होते तेव्हा आयुष्यही बदलते. धन्यवाद.